धनगर आणि मराठी जर एकत्र आले तर दोघांच्या जातीचं कल्याण होईल. त्याचं काय नाद लागतं? 10-5 तुमचे आमदार होतील, 10-5 आमचे होतील, 10-5 दुसऱ्या जाती धर्माचे मुस्लिम दलितांचे होतील. जे नादी लागत नाही छगन भुजबळचे ते पुढे जातात. महादेव जानकर साहेब त्याच्या नादी नाही लागली. स्वतःचे 2-4 आमदार आहेत, 40-50 नगरसेवक आहेत, स्वतःची ताकद वापरल्यावर असं होतं. छगन भुजबळ दुसरं कोण नाही, दुसरा आमचा विरोधकच नाही. छगन भुजबळ एकच छगन भुजबळ. त्याला नाद लागलेला आहे. स्वतःची जात मोठी कर, मोठाल्या ओबीसीतल्या जातीचा उपयोग कर, आमदार त्याचेच कर. बोल ना एसटी आरक्षणातून म्हणा, आमचा काय विरोध आहे? प्रत्येकाला लोकशाही अधिकार घेतला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्याने आमच्यावरती समाजावरती बोलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. ज्यांचं आम्ही कधी नावच घेत नाही त्यांनी बळच विनाकारण भांडण निकत घेऊ नये, मराठ्याच्या अंगावर येऊ नये. छगन भुजबळांना आम्ही बघतो, ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते. ज्यांचा ओबीसी आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते. ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, ज्यांना धक्काच लागत नाही एनटी विजेंटीला, ते आमच्या विरोधात बोलते. म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे, विनाकारण मराठ्यांच्या मागं लागण्याचं काम आहे. तुम्हाला धक्का लागला तुमचं तिकडं मागा ना, हाय ते आमच्या कशाला इकडं हे करता? आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत. मग आता बोलत नसून बळच बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत कळायला पाहिजे राव. जे आपण एनटी विजेंटी मध्ये मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही. छगन भुजबळांना आम्ही बघू, ओबीसीचं मागतो आम्ही ते बघू. छगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कोणी? विनाकारणच ना. आता तुमच्या मागणीचं तुम्ही बघा, ज्याला आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी भांडायले विनाकारण. बरं तुमची किंमत तरी तुम्हाला कळायला पाहिजे राव. हे आपली किंमत आहे, ते आपल्याला बोलतच नाहीत, आपण बळच बोलतो. आता सामान्य धनगर बांधवला हे कळतं, यायला उगाच भांडण निकत घ्यायले. ते बिचारे इकडून मराठी काहीच बोलणार त्यांना, तरी हे बळच बोलत आहेत त्यांना. तुम्ही मनाने समजून घेतलं पाहिजे की ते आपल्याला विरोधक मानत नाहीत मराठी, आपण बळच त्यांना घाण बोलतो. आम्ही बोलतो छगन भुजबळ उत्तर देतात हे, म्हणजे किती येडेपण आहे. अरे तुम्ही प्रतिष्ठित आहे, तुम्हाला प्रतिष्ठा आहे, तुम्हाला आम्ही बोलतच नाहीत आणि तुम्ही बळच बोलता आमच्या छगन भुजबळ बोलतो. तो छगन भुजबळचा तो काय संबंध आहे? तो आरक्षण कोणचं, आम्ही मागतो कोणचं, आमचा विषय काय आहे? तुम्ही विनाकारणच मराठ्याला भांडायला निघालात. हे धनगर बांधवाला कळायला लागला आता. हा ठीक आहे, आम्ही जर त्याला उत्तर दिली असते तर म्हणता आला असतो, धनगर बांधव म्हणला असता आमच्या माणसाला बोलायला लागले, माघारी उत्तर द्यायला लागलेत म्हणून ते बोलत असतील. आज 10 महिने झाला आम्ही त्यांचं नाव सुद्धा घेणार, तरी ते नेते आम्हाला बोलतायत. त्यांच्या धनगर बांधवाला वाटतं हे विनाकारण भांडण आहे काय. मग त्यांचंही त्यांना कळायला पाहिजे की चायला आपल्याला हे नाही बोलायचं, आपण सुद्धा विनाकारण काय बोलायचं बळच असं त्यांना थोडं फार तरी मनाला उलशी वाईट वाटलं पाहिजे ना. आपण नाही म्हणत का आपण एखाद्या माणसाला रुसलेल्याला 4-5 वेळेस बोलवतो, बोल ते बोलतच नाही, मग 5 वेळेस माणूस म्हणतो काय बोलायचं त्याला ते बोलतच नाही. तसं तुम्हाला उलशी काही वाटा ना, आम्ही बोलावणार तर जाऊन तिकडे कवर बोलायचं आपण. छगन भुजबळ दुसरं कोण नाही, दुसरा आमचा विरोधकच नाही. छगन भुजबळ एकच छगन भुजबळ. त्याला नाद लागलेला आहे. स्वतःची जात मोठी कर, मोठाल्या ओबीसीतल्या जातीचा उपयोग कर, आमदार त्याचेच कर. बोल ना एसटी आरक्षणातून म्हणा, बोल जरा किती धनगरांचे तू आमदार केले सांग जरा, तू हे किती केलेत आता बी तो शिफारशी करून. धनगराचा बद्दल बोल ना काहीतरी, एसटी आरक्षणात बोल, त्यांच्या आमदार किती करणारे त्याच्याबद्दल बोल, इथून मागं किती करून दाखवले ते सांग, खासदार किती करणारे ते सांग, इथून मागं तो काय केलं नेमकं, जिल्हा परिषदला इथून मागं तो राजकीय करिअर मध्ये तो किती धनगराचे निवडून आणले ते सांग. त्याच्यापेक्षा जास्त ते महादेव जानकर साहेबांनी निवडून आणले. जे नादी लागत नाही छगन भुजबळचे ते पुढे जातात. महादेव जानकर साहेब त्याच्या नादी नाही लागली. स्वतःचे 2-4 आमदार आहेत, 40-50 नगरसेवक आहेत, स्वतःची ताकद वापरल्यावर असं होतं. मी म्हणतो संधी आहे, धनगर आणि मराठी जर एकत्र आले तर दोघांच्या जातीचं कल्याण होईल. त्याचं काय नाद लागतं? 10-5 तुमचे आमदार होतील, 10-5 आमचे होतील, 10-5 दुसऱ्या जाती धर्माचे मुस्लिम दलितांचे होतील, सगळ्यांचे थोडे मिळून 150 होतील. जातीला न्याय मिळेल त्याच्या कुठं नादी लागत बसलात? लागायच्यात लागा, आमच्यात पाडायची ताकद आहे, आम्ही पाडू. नाही तुम्ही एकत्र आले तर आमच्याकडे एकच काम आहे, मग पाडू.